मित्रांनो, भारतीय देशी झाड म्हणलं तर ह्या पळसाच्या झाडाला संबोधलं जातं आणि एक मन आहे, कुठेही जा पळसाला पानं तीनच. तर मित्रांनो, त्याचे म्हणीचा अर्थ काय आहे तर जे हे प्रत्येक याला जे असतात ना फांदीला, आपण फांदी म्हणण्यापेक्षा त्याला आपण पान म्हणूया. तर बघा, इथं 3 पान आहेत, ह्या फांदीला 3 पान आहेत, याला पण 3 पान आहेत, कोणत्याही फांदीला बघा 3 पान आहेत. म्हणजे कुठेही जा पळसाला पाने तीनच. आपण अशी मन जी झाली आहे तर ती मन ह्या झाडावरून पडलेली. आणि हे जे पळस हे झाड आहे मित्रांनो, हे देशी झाड आहे आणि याला देखील पाण्याची गरज जास्त नसते. तुम्ही इथं पहा, इथे एक पळसाचं झाड आहे आणि खाली इथे पण एक पळसाचं झाड आहे. तर मित्रांनो, हे झाडं असे झाडं जगले पाहिजे आणि हे झाडं जगवले पाहिजे अशी एक अपेक्षा या ठिकाणी आहे मित्रांनो. कारण की काय, हे देशी झाड आहेत, ह्या देशी झाडांचा आयुर्वेदिक नैसर्गिक पशुपक्ष्यांना उपयोग जास्त आहे, आयुर्वेदिक उपयोग जास्त आहे. आणि ह्या झाडांचा पूर्वी जो आहे, पूर्वीच्या काळामध्ये पंतरवाळ्या बनवण्यासाठी उपयोग करायचे ग्रामीण भागामध्ये. आता पंतरवाळ्या प्लॅस्टिकच्या होतात आणि मी तर म्हणे चांगलीच गोष्ट आहे प्लॅस्टिकचं झालं तर. कारण की का, प्लॅस्टिक चांगलं नाही आहे, परंतु झाडाचं संगोपन होतं आहे, झाडं तोडायचे कमी झाली प्लॅस्टिकमुळं. परंतु असे झाडं जर जास्त लावले आणि त्या झाडाचा पंतरवाळीसाठी परत उपयोग केला तर हरकत नाही. परंतु झाडं तोडून पंतरवाळीचा उपयोग करणं चुकीचं आहे. चुकीचं काय आहे, कारण झाडं तोडल्यामुळे लोक पंतरवाळीकडे वळाले प्लॅस्टिकच्या, आणि प्लॅस्टिकच्या पंतरवाळीमुळे काय झालं, प्रदूषण वाढलं. त्यामुळे हे झाडं वाढवा आणि याच्या पंतरवाळ्या बनवा, प्रॉब्लेम नाही आहे. तर मित्रांनो, ह्या परिसरामध्ये इथं वडाचे वगैरे झाडं लावलेत. तर आपण देखील आपल्या वाढदिवसानिमित्त तर झाडं लावले तर ते झाडं तुमच्या वाढदिवसानिमित्त मोठे मोठे होत जातील, एवढीच एक अपेक्षा आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.